कथेला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा, म्हणजे या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि कमेंट तर तुम्ही खूप छान छान करता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चला वळूयात कथेकडे. तर आजचा भाग कसा वाटला ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 190 मराठी कथा. प्रियाच्या त्या एका कल्पनेने संपूर्ण वाड्याचे वातावरण 360 डिग्री मध्ये बदलले होते. मरगळ झटकून संपूर्ण रॉयल टोळी कामाला लागली आणि अतुल चैतन्यने डेकोरेशनच्या कामाला लागले होते. वाड्याच्या मुख्य चौकात पिवळ्या नारंगी झेंडूच्या फुलांनी आणि सुवासिक मोगऱ्याच्या माळांनी सजवला गेला. जान्हवी आणि पल्लवीने मिळून पाळणा सजवत होत्या. पांढऱ्या शुभ्र मखमली कापडाने आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी तो छोटासा पाळणा जणू स्वर्गातला रथ असल्यासारखा भासत होता. आणि शिवम स्वतः आचार्यांसोबत मिळून खास बारशाच्या जेवणाची म्हणजेच मऊ सुवासिक बासुंदी, गरमागरम पुऱ्या आणि गुळपापडीच्या प्रसादाची तयारी पाहत होता. आणि या सगळ्यात आपल्या खोलीत शांत झोपलेली ती छोटी राजकुमारी जणू या पृथ्वीवरील सर्वात सुंदर दृश्य पाहत होती. आणि अस्मी तिच्या पाशीच होती. तर बरं, आता शिवम प्रियाची मुलगी किती गोड आहे बघा. ती फक्त काही दिवसांचीच होती, पण तिचे रूप एखाद्या अप्सरेसारखे राजशाही भासत होते. दुधासारखी गोरीपान त्वचा, कपाळावर उमटलेली नाजूक चंद्रकोर आणि लहानग्या नाजूक गुलाबी हातापायांची बोटे जणू मौशार कमळाच्या पाकळ्याच. जेव्हा ती गाढ झोपेत हळूच आपले ओठ हलवायची, तेव्हा तिच्या गालावर पडणारी इवलुशी खडी पाहणाऱ्यांचे भान हरवून टाकायची. डोक्यावर मऊ काळेभोर विरळ केस आणि डोळ्यांवर लांबच लांब पापण्यांची दाट सावली. तिला पाहताना असं वाटायचं की प्रत्यक्ष लक्ष्मीनेच या पाटलांच्या घराण्यात जन्म घेतला आहे. तिला गुलाबी रंगाच्या जरदोसी नक्षीकाम केलेल्या रेशमी लाच्यामध्ये सजवण्यात आलं होतं. तिच्या छोट्याशा हाताला काळ्या सोन्या मण्यांचे नाजूक वाळे घातले होते आणि कपाळाला छोटासा काळा टिळा लावला होता, जेणेकरून त्यांच्या या लाडक्या परीला कोणाचीच नजर लागू नये म्हणून. दुपारची शुभ वेळ झाली. वाडा मंत्रोच्चारांनी आणि सनईच्या मंजूळ सुरांनी मंगलमय झाला होता. परिसरातील सुवासनी गोळा झाल्या होत्या. मधोमध तो फुलांनी सजवलेला पाळणा ठेवण्यात आला होता. पल्लवी आणि जान्हवी यांनी मिळून त्या छोट्या परीला हळूच पाळण्यात झोपवलं. बाळ पाळण्यात जाताच गालातल्या गालात हसलं. जणू तिलाही समजले होते की आजचा दिवस तिचाच आहे. 5 सुवासिनींनी पाळणा हलवला. आता वेळ झाली होती मुख्य क्षणाची, बाळाच्या कानात नाव सांगण्याची. पाळणा गाऊन झाल्याच्या नंतर पल्लवी पुढे सरसावली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अभिमान आणि डोळ्यात माया होती. प्रिया आणि शिवमने आधीच पल्लवीला सांगितले होते, नाव तूच सुचवणार आहे आणि तूच पहिल्यांदा कानात सांगणार. शिवम म्हणाला, अस्मी, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? तुझ्या पल्लवी ताईने या छोट्या परीचं नाव ठेवलं तर? अस्मी हसून म्हणाले, नाही रे दादा, अरे उलट छानच आहे. तिला बी आत्या होण्याचा मान मिळेल ना? आणि पल्लवीने काही क्षण विचार केला. तिच्या डोक्यात आधीच एक विचार पक्का झाला होता. तिने त्या छोट्याशा बाळाजवळ जाऊन तिच्या लहानशा कानापाशी आपले ओठ नेले आणि अत्यंत हळुवार आवाजात अतिशय प्रेमाने 3 वेळा तिचे नाव पुकारले, रियांशी, रियांशी, रियांशी. सगळ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला. वाड्याचा कोपरा आणि कोपरा आनंदाने दुमदुमला होता. रियांशी हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू आले. अतुल उत्सुकतेने म्हणला, अरे वा पल्लवी, नाव तर एकदम लय भारी आहे. पण पल्लवी, हेच नाव कसं ग सुचलं तुला? पल्लवी हसून पुढे आली आणि तिने प्रियाच्या अस्मीच्या खांद्यावर हात ठेवला. अतुल, शिवम आणि प्रियाच्या आयुष्यात त्यांच्या मुलांचे स्थान सर्वात वर आहे आणि अस्मीने ठेवलेल्या नावाशी साम्य हवे ना, म्हणून. त्यांच्या पहिल्या 2 मोठ्या मुलांची म्हणजेच
प्रियांशी प्रियाच्या नावावरून आणि शिवांशी शिवमच्या नावावरून आहेत ना. म्हणून मी जेव्हा या तिसऱ्या छोट्या परीच्या नावाचा विचार केला होता तेव्हा मला पहिल्यांदा दोन नावांची साखळी तोडायची नव्हती. पल्लवी पुढे समजावत म्हणली, पहिल्या दोन मोठ्या प्रियांशी आणि शिवांशी यांच्या नावाच्या शेवटी श आणि शी येतो, म्हणून मी त्यांच्याशी जुळणारे आणि अगदी तसेच राजेशाही वाटणारे नाव शोधले, रियांशी. त्याचा अर्थ माऊली, माय, देवाचा अंश किंवा अतिशय मौल्यवान असा होतो. तसही आईसाहेबांचे एक रूप मानलं तुम्ही तिला, म्हणूनच आपल्या या रॉयल कुटुंबाशी ही छोटीशी रियांशी आहे. पल्लवीचे हे सुंदर स्पष्टीकरण ऐकून प्रियाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने जाऊन पल्लवीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, पल्लवी, खरंच तू किती विचार करतेस आमचा. खूपच छान नाव आहे. माझ्या रियांशीला आयुष्यभराची सर्वात मोठी आणि गोड भेट मिळाली आहे. शिवमनेही डॉक्टर रोहितचा हात हातात घेतला. डॉक्टर रोहित, पल्लवी, तुम्ही दोघे निघण्यापूर्वी आमच्या आयुष्यातले हे जे आनंदाचे क्षण देऊन जात आहात ना, ते आम्ही कधीच विसरणार नाही. डॉक्टर रोहित हसला. अहो शिवम पाटील, हे माझं पण कुटुंब आहे ना. आम्ही अमेरिकेला चाललोय फक्त शरीराने, पण आमचे प्राण तर याच वाड्यावर आणि तुमच्यात अडकलेले असणार आहेत. छोट्या रुद्रने पाळण्याजवळ जाऊन आपल्या लहान हाताने रियांशीचा हात पकडला. बाय बाय रियांशी, मी अमेरिकेहून तुझ्यासाठी खूप साऱ्या बाहुल्या आणि चॉकलेट्स आणणार आहे. त्याच्या या निरागस बोलण्यावर अख्खा वाडा खळखळून हसला. चैतन्याने या संपूर्ण सोहळ्याचे, हसऱ्या चेहऱ्यांचे आणि पाळण्यात खेळणाऱ्या सुंदर रियांशीचे अप्रतिम फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तो भाऊक निरोप आता एका अत्यंत आनंदी आणि गोड आठवणीत बदलला होता. विमानतळाच्या अथांग गर्दीत पल्लवीने मारलेली ती घट्ट मिठी आणि रोहितच्या डोळ्यात दाटून आलेलं ते पाणी अजूनही शिवमच्या डोळ्यासमोरून हलत नव्हते. छोटा रुद्र विमानात बसताना खिडकीतूनच हात हलवत होता. बाय बाय इंडिया, बाय बाय मामा. शिवम वाड्यावर आल्यावर सगळे सांगितले. त्याचे ते निरागस शब्द आठवून प्रियाच्या चेहऱ्यावरून एक हसू उमटलं, पण डोळ्यातून एक अश्रू हळूच गालावर घसरले. डॉक्टर रोहित, पल्लवी आणि रुद्र परक्या देशात झेपावले होते. एका सुंदर चैतन्यमय सोहळ्यानंतर पाटील वाड्यावर पुन्हा एकदा एक अनामिक शांतता पसरली होती. वाड्याचा तो मोठा लाकडी दरवाजा ओलांडून आत येताना आबासाहेबांचेही पाऊल जड झाले होते. त्यांनी हॉलमधील सोफ्यावर बसत एक दीर्घ सुस्कारा टाकला. घर कसं एकदम रिकामा वाटायला लागलंय हो राजे. पल्लवी आणि डॉक्टर रोहित गेले की आणि वाड्याचा कोपरा न कोपरा जणू शांत झाला होता. शिवमने आबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवला. हो आबासाहेब, पण ते गेले तरी एका अत्यंत गोड आठवणींची शिदोरी देऊन गेलेत. आपल्या रियांशीचं नाव देऊन गेलेत आणि जणू काही शिवमच्या तोंडून तिचे नाव घेण्याचाच उशीर होता. वाड्याची ती काही मिनिटांची शांतता भंग करत आपल्या खोलीतून एक छोटासा, अगदी राजेशाही पद्धतीचा रडण्याचा आवाज आला. प्रिया आणि शिवमने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर एकदम हसू फुटलं. अतुलने कपाळावर हात मारला आणि म्हणाला, लो, झाली सुरू. वाड्याची नवीन मालकीण जागी झाली. आता कशाची शांतता आणि कसलं काय. बसा आता तिच्यासाठी अंगाई म्हणत. तर आबासाहेब अतुलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, अरे अतुल, तू यावेळी रियांशीच्या लग्नाविषयी बोललाच नाही रे. तर तो हसून म्हणला, नाही आबासाहेब, बापरे, त्या आपल्या सगळ्यांवर हुकूम सोडायला आल्यात. आपलं ऐकायला नाही. त्या जिथे म्हणतील आणि ज्याच्याशी म्हणतील तोच मुलगा त्यांच्यासाठी हजर करावा लागेल. शेवटी छोट्या राजकुमारी आहेत ना त्या. तसा सगळ्यांचा खूप हशा पिकला. खोलीत छोटी रियांशी पाळण्यात हात पाय मारून रडत होती. तिची ती मौशार कमळासारखी बोटे हवेत हलत होती. प्रियाने तिला हळूच कुशीत घेतलं, पण रियांशी काही शांत होण्याचं नाव घेतच नव्हती. इतक्यात तिथे प्रियांश आणि शिवांशी धावत आले. आई, काय झालं माझ्या छोट्या पाहुलीला? ती का रडते? शिवांशीने तिचे मोठे डोळे मोठे करत विचारले. प्रिया हसून म्हणली, काय नाही ग शिवांशी बेटा, तिला कदाचित भूक लागली असेल किंवा कंटाळली असेल ती. प्रियांश एकदम दादाच्या तोऱ्यात पुढे आला. तो म्हणाला, मातोश्री थांबा.
मी आता तिला माझे सगळे खेळण्यातील ट्रॅक्टर आणि गाड्या आणून दाखवतो, ती लगेच शांत होईल. आणि प्रिया म्हणाली, अरे दादा, ती एवढीशी तर आहे, तिला कुठे तुझे ट्रॅक्टर समजतात. प्रियाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तोवर प्रियांश आपली खेळणी रियांशीच्या पाळण्याभोवती रचायला सुरुवातही केली होती. शिवांशीने तर कमालच केली. तिने तिची सर्वात आवडती केसांची बाहुली रियांशीच्या शेजारी झोपवली आणि म्हणाली, ही बघ रियांशी, माझी फ्रेंड, आता रडायचं नाही हा. नवल म्हणजे त्या दोन्ही छोट्या भावंडांचं ते प्रेम पाहून रियांशीचे अचानक रडणे थांबले. तिने तिचे लांब पापण्यांचे काळेभोर डोळे उघडले आणि प्रियांशच्या हाताच्या बोटांकडे एकटक पाहू लागली. हॉलमध्ये शिवम, अतुल आणि चैतन्य हे दृश्य पाहत होते. अतुल हळूच म्हणाला, शिवम, तुझे पहिले 2 आयटम कमी होते की काय, म्हणून ही तिसरी नजाकत झाली आहे बाबा. बघ ना, तिच्या दी दादाने केलेले प्रेम पाहून रडणं विसरली रे. आता तुझी आणि वहिनींची झोप उडाली नाही म्हणजे समजा. 3 कार्टून सांभाळताना नाकी 9 येणार आहेत तुमचे. ही तिघही केव्हाही रात्रीचे उठून अशीच खेळायला लागतील बरं. शिवमने अतुलच्या पाठीत एक धपाटा घातला आणि म्हणाला, अरे अतुल, ही माझी पिल्ल आहेत आणि रियांशी तर आमचा जीव आहे. पण हो, धावपळ तर नक्कीच वाढणार आहे. पण लक्षात ठेव, तुला आणि वहिनीला तर मी मोकळं सोडणारच नसतोय. मला आणि तुला काम असलं ना तर सरळ जान्हवी वहिनीला आणि वंशला इथे बोलावून घेईल. म्हणजे कसं, वंश शिवांशी सोबत खेळेल. प्रियांश तर खूप समजदार आहे आणि आणि जान्हवी वहिनी प्रिया सोबत रियांशीला सांभाळेल, हो की नाही. अतुल म्हणाला, चालेल रे, तेरे लिए जान भी हाजरे मित्रा. तुला चल आता फार्म हाऊसवर. तिकडे हजारो मैल दूर विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये बसलेली पल्लवी खिडकी बाहेर पसरलेल्या ढगांच्या पांढऱ्या शुभ्र चादरीकडे पाहत होती. तिच्या हातात तिचा मोबाईल होता, ज्यामध्ये चैतन्यने काल काढलेले रियांशीच्या बारशाचे फोटो होते. पाळण्यात शांत झोपलेली रियांशी आणि तिच्या कानात नाव सांगताना स्वतःचा फोटो पाहून पल्लवीचे डोळे पुन्हा भरून आले होते. डॉक्टर रोहितने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाला, पल्लवी बेबी, डोंट वरी ना, डोंट क्राय. अजून तर आपण अमेरिकेत उतरलोही नाही आणि तू आतापासूनच मिस करायला लागलीस का इंडिया. पल्लवी डॉक्टर रोहितच्या खांद्यावर डोके ठेवत म्हणली, डॉक्टर रोहित, मुजुमदार पॅलेसला कुलूप लावताना जे दुःख होतं ना, ते या बारशाच्या आनंदाने कुठेतरी कमी केलं हो. प्रिया आणि शिवमने मला दिलेला हा मान मी कधीच विसरणार नाही. रियांशीचे हे नाव जेव्हा मी तिच्या कानात घेतलं तेव्हा मला असं वाटलं की माझ्या आयुष्याला एक नवीन पूर्णत्व मिळालंय. पण आता पुन्हा त्या धावपळीच्या यांत्रिक जगात जायचंय मन तयारच होत नाही हो. डॉक्टर रोहितने तिला जवळ घेतलं. पल्लवी बेबी, आपण शरीराने लांब चाललोय, पण आपलं मन, आपल्या आठवणी आणि आपलं कुटुंब तर वाड्यावरच आहे ना. आणि बेबी, रुद्र बेटा आहे ना आपल्याला तिथे बिझी ठेवायला. रुद्र आधीच सीटवर बसून विमानात मिळणारे कॉमिक्स बुक पाहण्यात दंग होता. त्याने मध्येच तोंड उघडले, मॉम, आपण अमेरिकेला गेल्यावर मी रियांशीला व्हिडिओ कॉल करणार आणि तिला माझा नवीन रोबोट दाखवणार आहे. रुद्रच्या या बोलण्यावर डॉक्टर रोहित आणि पल्लवीच्या चेहऱ्यावर एक निखळ हसू उमटलं. परक्या देशात प्रवास प्रवास सुरू झाला होता, पण त्यांच्या मनाची नाळ वाड्याशीच जोडलेली होती. डॉक्टर रोहित म्हणाला, यस बेबी, पण ती किती छोटी आहे, तिला नाही कळत हे सगळं. तर तो म्हणाला, ओ नो डॅडी, मग मी जेव्हा बिग होईल ना तेव्हा तिला मी माझे सगळे गेम्स दाखवणार. आणि हे दोघं दोघं पण हसून म्हणाले, यस बेबी. डॉक्टर रोहितने विमानात असून पण कोण आपल्याला पाहतय आणि काय करतय याचं काही देणं घेणं नाही. आधी पल्लवीच्या ओठांवर आणि मग रुद्रच्या गालावर एक चुंबन घेतलं. तर पल्लवी त्याला जरा डोळे दाखवत म्हणली, डॉक्टर चष्मीश, रोहित चष्मीश, किती चावटपणा कराल, सगळे बघतायत ना. तर तो हसून म्हणला, बघू दे ना बेबी, हक्काची एकुलती एक वाईफ आहे माझी. आणि पल्लवी खूप खूप लाजली. दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्यावर नेहमीप्रमाणे कामाची लगबग सुरू झाली. शिवम पांढरा शुभ्र शर्ट आणि काळी पॅन्ट घालून आबासाहेबांच्या पाया पडायला आला. आबासाहेबांनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, शिवमराजे, बारशाचे कार्य आनंदात पार पडले. आता पुन्हा एकदा कर्तव्याची हाक आली आहे.
आपल्या शेतीकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. शिवमने आदराने म्हणाला, हो आबासाहेब, मी आजच शेतावर चाललोय. माग मगाशीच आपल्या सेंद्रिय शेतीच्या प्रोजेक्टच्या मॅनेजरचा फोन आला होता. तेवढ्यात अतुल आणि सचिन धावत हॉलमध्ये आले. अतुलच्या हातात एक फाईल होती. शिवम, अरे मोठी बातमी आहे. आपल्या रॉयल शेतकरी ब्रँडला थेट मुंबईत आणि पुण्याच्या मोठ्या मॉलमधून सेंद्रिय भाज्या आणि धान्याची प्रचंड मोठी ऑर्डर मिळाली आहे. पण त्यांची एक अट आहे. कोणती अट? शिवमने विचारले. सचिनने आपला लॅपटॉप टेबलवर ठेवत सांगितले. अट अशी आहे की आपल्याला दर आठवड्याला मालाचा पुरवठा करावा लागेल आणि क्वालिटी अगदी नंबर 1 हवी आहे. जर आपण हे करू शकलो तर आपला ब्रँड थेट इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाऊ शकतो. पण यासाठी आपल्याला शेतात नवीन कोल्ड स्टोरेज आणि पॅकेजिंग युनिट उभारावं लागेल. शिवमचे डोळे चमकले. हे तर खूप मोठं चॅलेंज आहे आबासाहेब. ही आपल्यासाठी आणि आपल्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी संधी आहे. जर आपण हे यशस्वी केलं तर तर आपला शेतकरी फक्त राबवणार नाहीत तर मालक बनेल. आबासाहेबांनी हसून शिवमच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, जा शिवमराजे, कामाला लागा. पाटील घराण्याचे पाटील घराणे कधीच आव्हानांना पाठ दाखवत नाहीत. दुपारची वेळ झाली होती. शिवम, अतुल आणि सचिन शेतावरून काम उरकून वाड्याकडे पळत येत होते. दुपारच्या उन्हात रस्ते थोडे शांत होते. वाड्याकडे येताना वाटेत तो भव्य पण आता शांत असलेला मुजुमदार पॅलेस लागत होता. डॉक्टर रोहित आणि पल्लवीने 2 दिवसापूर्वीच त्याला मोठे कुलूप ठोकले होते. पॅलेसच्या मुख्य वेशीवरून जाताना अचानक अतुलची नजर तिथल्या एका मोठ्या झाडामागे गेली आणि शिवमची दुचाकी थांबवली. शिवम, गाडी थांबव, गाडी थांबव, जरा थांबव ना. काय रे अतुल, काय झालं? शिवमने ब्रेक मारत विचारलं. अतुलने बोट दाखवले. अरे, तो मुजुमदार पॅलेस तर बंद आहे ना? डॉक्टर रोहित स्वतः कुलूप लावले ना? मग त्या पॅलेसच्या मागच्या खिडकीजवळ कोणतरी उभं असल्यासारखं का वाटलं रे मला? शिवम आणि सचिन ने तिकडं पाहिलं. तिथे फक्त शांतता होती आणि वाऱ्याने झाडाची पाने हलत होती. सचिन म्हणाला, अरे अतुल, तुझा भ्रम असेल रे. दुपारी कोण कशाला जाईल तिथे? नाही सच्या, मी स्पष्ट पाहिलंय. एक काळी शाल पांघरलेली व्यक्ती त्या मागच्या जुन्या दरवाजातून आत जाताना दिसली मला. आणि 1 मिनिट, त्या मुख्य गेटचं कुलूप नीट आहे का बघ. अतुल गाडीवरून उतरत गेट जवळ गेला. शिवम आणि सचिनही त्याच्या मागे गेले. गेट जवळ गेल्यावर तिघांच्याही अंगावर काटा आला. गेटला लावलेले कुलूप मोठे मोठे कुलूप जागेवरच होते, पण त्या कुलपाच्या खाली जमिनीवर सांडलेले रक्त, ताजे रक्ताचे थेंब होते. जणू कोणीतरी जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचा हात कापला होता. शिवमने गंभीर नजरेने कुलपाकडे पाहिलं. पॅलेसच्या आतून एक गूढ शांतता होती. शिवम, हे काय आहे? कुलूप तर बंद आहे, तर हे रक्त कोणाचं? आणि आत कोण गेलं असेल रे? अतुलचा आवाज भीतीने थरथरला. शिवमने पॅलेसच्या त्या उंच भिंतीकडे पाहिलं. त्याचे तीक्ष्ण डोळे झाले. इथे काहीतरी गडबड नक्कीच आहे अतुल. डॉक्टर रोहित आणि पल्लवी गेल्यानंतर कोणीतरी या बंद मुजुमदार पॅलेसवर नजर ठेवून आहे आणि जे कोणी आहे ते आत शिरण्यात यशस्वी झाले. पण आता बंद असलेल्या मुजुमदार पॅलेसमध्ये शिरणारी ती गूढ व्यक्ती कोण आहे बरं? त्या रक्ताच्या थेंबांमागे कोणते मोठे रहस्य दडले आहे? शिवम आणि अतुलला या नवीन संकटात सामना कसा करणार, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.